शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. खासदार बळवंत वानखडे यांनी 5 डिसेंबर रोजी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात हा विषय लावून धरला होता. त्यावर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुलाच्या सद्यस्थितीची आणि पुनर्बांधणीच्या प्रक्रियेची माहिती दिली. उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 1963 मध्ये बांधलेला हा 2 पदरी पूल धोकादायक झाल्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेने दिला होता. त्यानुसार 25 ऑगस्ट 2025 पासून यावरील वाहतूक खबरदारी म्हणून बंद करण्यात आली आहे. खासदार वानखडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अमरावतीकरांची या उड्डाणपुलाबाबतची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.